माझं नाव आशिष शेखे, तुम्ही तर मला ओळखतात. परत मी जी आपली संस्था आहे DSC डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, आता बऱ्यापैकी आपल्या कोकणीपाडा गावात लोकांना माहिती आहे, पण तरी पण काही लोक आता नवीन आहे, बरोबर. तर थोडक्यात तुम्हाला संस्थेची माहिती देऊन देतो. त्या संस्थेचं नाव जरी DSC राहिला, इंग्रजी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, आणि आपल्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी काम करणारी ही संस्था आहे. संस्था गेल्या 25 वर्षापासून 4 राज्यांमध्ये काम करते. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुणे, आळे, पाटा येथे आणि औरंगाबाद. आता गेल्या मागच्या वर्षापासून आपण नंदुरबार जिल्ह्यात कामाला सुरुवात केली. तर हे नंदुरबार जिल्ह्यात काम करत असताना 150 गावांमध्ये आम्ही काम करतोय. या 150 गावातील दोन तालुके, एक नवापूर तालुका आणि एक नंदुरबार तालुका, असे 2 तालुक्यांमध्ये 150 गावांमध्ये आम्ही कामं करतोय. तर हे 150 गावांमध्ये काम करत असताना 4 आमचे विभागीय कार्यालय, त्याच्यात आम्ही 4 विभाग केलेले. एक खांडबारा आहे, एक विसरवाडी आहे, एक नंदुरबार आहे आणि एक धनोरा आहे. तर आपला जो कोकणीपाडा गाव आहे हा धनोरा विभागात येतो. तर आपल्या विभागात 40 गावांमध्ये काम चालू आहे. गेल्या मागच्या वर्षापासून आपण 10 गावांची निवड केली होती. त्याच्यात लोय, शिवपूर, भवानीपाडा, आरडीतारा, मंगळूर, तावला, वसलई आणि केसरपाडा या साईडचे गाव होते. आता परत आपण 20 गावांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्या अंतर्गत गेल्या 6 महिन्यापासून आपण आपल्या गावात कामं करतोय. संस्थेने काम केल्याच्या बोलण्याच्या अगोदर म्हणजे जवळपास आपल्या गावात आपण 8 शेतकरी गटाची स्थापना केली आणि तसेच आपल्या गावात गाव विकास समिती आपण स्थापन केली. या गाव विकास समितीच्या सोबत राहून आपण असा निर्णय घेतला की जे आपण शेतकरी गट 8 शेतकरी गट स्थापन केले होते, तर ते सर्वात पहिले आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा यांना कसं जोडता येईल. तर अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या गावातील जे पॅरा वर्कर आहे विशाल भाऊ आणि गाव विकास समिती यांनी मिळून आपल्या गावातील जे 8 गट होते, तर सुरुवातीला आपण ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्माला जॉईन केल्यानंतर तर फक्त खरीप सीजनासाठी प्रत्येक गटाला त्याचा किट मिळाला. तर एक किटची जी किंमत होती ते साधारणतः 2500 रुपये. तर जवळपास आपल्या गावातील 148 शेतकऱ्यांना तो खरीपसाठी किट मिळाला आत्माकडून. म्हणून आपण जे म्हणतो ना गटाचे महत्त्व काय, तर आपण जे आपली संस्था 5 वर्षापर्यंत तुमच्यासोबत कामं करणार आहे, तर कुठलीही काम आपलं हे गटासोबत होणार आहे. म्हणून ते आपण आता तुम्ही जेवढे सर्व जमलेले आहे, तर हे स्वतः तुम्ही DSC आहे जरी आम्ही राहिले, कारण की शेवटी गाव तुमचं आहे. तर आपल्याला आपल्या गावाचा विकास कसा करता येईल त्यासाठी आपल्यासोबत सरपंच साहेब नेहमी असतात, आपले गाव विकास समिती आहे. तर आपल्याला मिळून अजून जे शेतकरी गटात नाहीये त्या शेतकऱ्यांना गटात आणून त्यांना कसा आपल्याला फायदा करून द्यायचा आहे, तो काम आपल्याला 5 वर्षापर्यंत करायचं आहे. तसेच ज्याला शेतकऱ्यांसोबत कामं, आता आपल्या गावात जे भूमिहीन लोक आहे ज्यांच्याकडे शेती नाही किंवा जे अल्पभूधारक त्यांचं क्षेत्र कोरड आहे, अशा लोकांसाठी आपल्याकडे एक बोरी बगीचा म्हणून उपक्रम आहे. तर आपण यासाठी ते जमलेले आहे. जे बोरी बगीचा उपक्रम आहे, आपण आपले जे दोघी तालुक्यामध्ये पूर्ण 4 क्लस्टरमध्ये तो उपक्रम राबवतोय. तर बोरी बगीचा हा उपक्रम असा आहे का गोणींमध्ये आपण आता सर्व पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाला तर लावतात, बरोबर, पण ते कुठेतरी आपला वाळा वगैरे असतात तिथे खुसून येतात. आपल्याला ते फक्त गोणीमध्ये करायचं आहे. तर याचा रिझल्ट असा आहे, मागच्या वर्षी आम्ही जे मालपूर गाव आहे तिथे महिला बचत गट 6 महिलांनी मिळून 65,000 रुपयाचा भाजीपाला विकला होता गोणीमध्ये लावून. त्यांनी स्वतः धनोरा मार्केटमध्ये विकला पण आणि घरी पण खाल्ला. तर आमचा उद्देश काय आहे, पुढे जाऊन आता आपले या विभागातले 30 गाव आहे त्यांची एक चॅनल सिस्टीम तयार करतोय आणि कुठेतरी हा जो बोरी बगीचेचा उपक्रम आपण राबवतोय, याचे जे येणारे फळ आहे तर आपण त्याला मार्केट लिंकेज करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे 2 पैसे भूमिहीन लोकांना कसं उपलब्ध होईल त्यासाठी आपण पुढे कामं करणार आहे. तर याच्यात आपण संस्थेमार्फत तुम्ही जे गोण्या भरलेल्या आहे, संस्थेमार्फत तुम्हाला 5 प्रकारचे आपण बियाणं देतोय. त्याच्यात गिलकी आहे, कारले आहे, दोडके आहे, काकडी आहे, दुधी भोपळा असे वेलवर्गीय बियाणं देतोय. आणि त्यासाठी लागणारे जे औषध वगैरे आता आपण तुम्हाला अमृत पाणी बनवून दाखवणार आहे. तर आमचा उद्देश काय आहे, जो हा बियाणं आहे आम्ही तुम्हाला देतोय, तर याच्या मोबदल्यात तुमच्याकडून पैसे घेत नाही, पण हे जे तुम्हाला त्याची व्यवस्थित निगा राखायची आहे, व्यवस्थित त्याचं नियोजन करून 2 पैसे तुम्हाला कसे उपलब्ध होईल त्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण जे बोरी बगीचेचा जो उपक्रम राबवतोय, तर मी सरपंच साहेबांना विनंती करतोय त्यांच्या हाताने आपण त्याची पूजा वगैरे करून घेऊ. सरपंच साहेब आणि विलास दादा आहे या दोघांच्या हाताने आपण पूजा करून घेऊ.
औषध आणतो. आपला संस्थेचा उद्देश काय आहे, कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकऱ्याला कसं घेता येईल. मग त्यासाठी आपण वेगवेगळे तुमच्यासोबत डेमो करून दाखवणार आहे. त्याच्यात जैविक औषध सुरुवातीला आपण आता इनपुट सप्लाय म्हणून एक उपक्रम राबवला होता दादा. तर पावला, कोकणीपाडा आणि मालपूर हे तिघी गावातील 81 शेतकरी त्यांनी काय केलं, एकत्र आले आणि जवळपास 1,69,000 रुपयाचा बियाणा रोखीने खरेदी केला. तर 1,69,000 रुपयाचा बियाणा रोखीने खरेदी केल्यामागे त्यांचे 56,440 रुपये वाचले. हे फक्त 3 गावांचे शेतकरी आम्ही एकत्र करून दिले रोखीने, ते स्वतः गेले. म्हणजे हे जे लहान लहान गोष्टी ना, याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची. कुठेतरी तुमचे 2 पैसे कसे वाचेल यासाठी DSC संस्था तुमच्यासोबत कामं करणार आहे. तर तसंच आता आपण जे फवारणीसाठी बाजारातून जे महागडे औषध आणतो, तर आपला उद्देश काय आहे, तर ते तुम्ही जे औषध आणताय ते औषध आपण तुम्हाला घरच्या घरी कसे बनवता येईल, जैविक औषध, त्यासाठी एक वेगवेगळे तुम्हाला आम्ही डेमो देणार आहे. तर आज आपण अमृत पाणी, तर याला साधारणतः बनवण्यासाठी 110 रुपये लागतात. ते 110 रुपयामध्ये 15 ते 20 लिटर औषध तयार होतो आणि त्याचं काम काय आहे, ते टॉनिकसाठी ते कामं करतात. तसंच वेगवेगळे प्रकारचे औषध आहे, ब्रह्मास्त्र आहे, जीवामृत आहे, अमृत पाणी आहे. म्हणजे आपल्याकडे जे साधन उपलब्ध असतात, पालापाचोळापासून तर वेगवेगळे अंड्यांपासून, मासांपासून, तांदूळपासून असे वेगवेगळे औषध बनवतात. तर हेच आपला धनुरा विभागात आपण जैविकचं संकुलन तयार केलेलं आहे. RD ताऱ्यामध्ये नारायण दियान वडवी ना, नारायण दादा, त्यांच्याकडे आपल्या संस्थेमार्फत आपण जैविक औषधचं संकुलन तयार केलेलं आहे. तर आपला तोच उद्देश आहे का ते औषध आज विक्री करता येते. 50 रुपयापासून तर 150 रुपये लिटरपर्यंतचे औषध, म्हणजे फळांपासून, मासांपासून असे वेगवेगळे औषध बनवताय आणि ते विक्री सुद्धा करताय आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे. तर आमचा उद्देश काय आहे, तर प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याने बाहेरून औषध न आणता घरीच्या घरी ते औषध कसे तयार होतील. तर आपण जे शेतकरी गट तयार केलेला आहे, दर महिन्याला आपली जी परिवर्तन सभा होते, 5 तारखेला आपली शेतकरी गटाची गावात परिवर्तन सभा होते. तर या सभामध्ये आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला संस्थेमार्फत जे ड्रम दिलेले आहेत, त्या ड्रममध्ये त्यावेळेस आपण वेगवेगळ्या औषधांचा तुम्हाला डेमो देणार आहे आणि घरच्या घरी तुम्ही ते औषध स्वतः तयार करू शकतात आणि वापरू शकतात. तर आज आपण अमृत पाणीचा तुम्हाला डेमो करून दाखवतोय. या विशाल दादा. हा, गाळून घ्यायचं 8 दिवसांनी मग गाळून घ्यायचं आणि मग वापर करायचा. पाणी अजून तसंच जीवामृत आपण नाही केलेले, त्याच्यासाठी बी याच वस्तू आपण नाही करतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला सगळं माहिती असतं. अंड्यांपासून देखील आपण त्या याचं जे टेस्ट असतं ना, ते तयार करतात. तर वाटवी म्हणून गाव आहे. नाही, हे खानपाड्याचं नाही, तिकडचं नवापूरच्या तिकडचं. तिथल्या शेतकऱ्यांनी असंच वेगवेगळ्या वस्तू याच्यात तयार करून हे करून शेतीसाठी वापर केले. त्याने अजूनपर्यंत बाहेरचं असं एकही फवारणी